इन सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये न्यू प्रोजेक्ट घ्यायचा आहे. न्यू प्रोजेक्टला नाव द्यायचं आहे. न्यू प्रोजेक्ट सेव्ह करायचं आहे आपल्याला. न्यू प्रोजेक्ट घेतलाय आपण. याच्यामध्ये जो मायक्रो कंट्रोलर आपण यूज करतोय तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यात जी आपण आयसी घेतो सिलेक्ट करायची. याच्यामध्ये प्लसवर टिक करून आयसी घेतली आपण. येस. त्याच्यानंतर न्यू प्रोजेक्ट क्रिएट झाला. आपलं टार्गेट क्रिएट झालेलं आहे. टार्गेटच्या प्लस साईनवर क्लिक करायचं आहे. सोर्स ग्रुप क्रिएट झाला आहे. इथे आपण स्टार्टअप फाईलमध्ये ऑलरेडी आपला आधीचा एक प्रोग्राम आपण त्याच्यामध्ये टाईप करून ठेवलेला आहे. स्टार्टअप फाईलमध्ये हा जो आहे तो प्रोग्राम आहे आपला. पेस्ट केला आपण. इथे फक्त आपण लेटर एस घेतलेला आहे. सेम रजिस्टर घेतले आहे. R51 वर्ड मेन वर्ड एस्कॉन बीट घेतलेला आहे. टी मोड बीट घेतलेला आहे. टायमर घेतलेला आहे. बॉड रेट घेतलेला आहे ते. आणि एस बफ मध्ये आपण एस लेटर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर T1 इज इक्वल टू 0 ओव्हरफ्लो साठी प्रोग्राम झालेला आहे. इथे टाईप केलेला आहे. फाईल सेव्ह ॲज म्हणायचं. फाईलला नाव देऊ आपण. .c एक्सटेन्शन द्यायला विसरायचं नाहीये. .c सेव्ह म्हणायचं. त्याच्यानंतर ती जी फाईल आहे ती सोर्स ग्रुपमध्ये जाऊन ऍड फाईल्स करायचे आहेत. फाईलचं नाव सिलेक्ट केलं, ऍड करायचं, क्लोज करायचं. त्याच्यानंतर बिल्ड टार्गेट करायचं. 0 एरर 0 वॉर्निंग. प्रोग्राम बरोबर आहे आपला टाईप केलेला. डिबग करायचा. डिबग केलाय आपण प्रोग्राम. डिबग केल्यानंतर स्टेप इन टू करणार आहे आपण. त्याच्या आधी आपण व्ह्यू मध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर व्ह्यू मधून आपण सिरियलचा पोर्ट घ्यायचा आहे. सिरियल पोर्ट 1. त्याच्यानंतर स्टेप इन टू केलाय. हे आपलं एस जे लेटर आपण सिलेक्ट केलेलं होतं ते आपलं डिस्प्ले होतं. ठीक आहे. आउटपुट आपलं डिस्प्ले होतं आहे. एस जे आहे ते डिस्प्ले होतं.